तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोकिने ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गान. भगवान गणेशांच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन करणारं गणेश पुराणाचं आपण चिंतन करतोय. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आपल्या समोर येत आहेत. त्या कथा सांगत असताना भगवान शंकरांनी कार्तिकेयाला सांगितलेल्या, हिमालयाने पार्वतीला सांगितलेल्या कथा आपण पाहिल्या. त्या निमित्ताने चतुर्थीचं व्रत ऐकलं. हे सगळं ऐकल्यानंतर महर्षी शौनक सूतांना प्रश्न विचारतात, आपण या सगळ्या कथा ज्या सांगितल्या त्या आम्हाला अत्यंत आनंददायी होत्या. या कथांच्या माध्यमातून चतुर्थी व्रताबद्दल आमची प्रीती निर्माण झालेली आहे. आता आम्हाला पुढचं विचारायचंय. हा जो सगळा प्रसंग झाला हा स्वर्गात झाला. म्हणजे कैलासावर भगवान शंकरांनी सांगितलं, हिमालयाने देवी पार्वतीला सांगितलं. हे पृथ्वीवर व्रत कधीपासून आलं, पृथ्वीवर या व्रताचा आजपर्यंत कोणी कोणी अंगीकार केला, त्यांना त्या व्रताच्या आचरणातून कोणकोणत्या प्रकारचे लाभ मिळाले, त्याही कथा आम्हाला सांगा. आणि मग महर्षी सूत पुढची कथा सांगू लागतात. तोच कथाभाग महर्षी भृगु सोमकांताला सांगतायत. तो विषय आपल्या समोर येतो. कथा नवीन आपल्या समोर येते. शूरसेन नावाचा एक राजा आहे, राज्य करत बसलेला आहे. राजवाड्यामध्ये आपल्या राज्य करत असताना अचानक त्याच्या लक्षात येतं की एक दिव्य प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. पूर्वी आपण कधी विचारच केला नव्हता. अशा प्रकारचा अलौकिक, कदाचित पाहण्याकरता थोडासा त्रासदायक सुद्धा वाटावा एवढा प्रकाश पसरलेला आहे. काय नेमकं घडलेलं आहे? त्यांनी आपले दूत सगळीकडे पिटाळले, शोधा काय नेमकं घडत आहे. दूत जाऊन आले आणि वापस आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून राजाच्या आश्चर्याला पारावार नाही. राजाला येऊन दूतांनी सांगितलं होतं, नगराच्या बाहेर एक दिव्य विमान उतरलेलं आहे. आम्ही कधीच असं विमान पाहिलेलं नाही. त्या विमानामध्ये देवतातुल्य वाटावेत अशा प्रकारचे अनेक व्यक्तिमत्व आहेत. नेमकं काय घडलंय तेच आम्हाला समजत नाही. तुम्ही स्वतः चला. राजा ताबडतोब जाऊन पोहोचला आणि पुढे जे घडलं ते राजाच्या आश्चर्याला आणखीन वाढवणारं होतं. विमान सामान्य नव्हतं, स्वर्गाचं विमान होतं. त्यात देवराज इंद्र होते, अनेक देवता सोबत होत्या. राजाच्या आनंदाला पारावार नाही. राजाने सगळ्यांचं स्वागत केलं, जमेल त्या पद्धतीने प्रत्येकाचा सत्कार केला आणि विचारलं, कोणतं माझं असं पुण्य आहे की ज्या पुण्याच्या भरोशावर आपण सगळेजण एकाच वेळा दर्शन देण्याकरता इथं आलात. त्यांना इथं काही पुण्याचा वगैरे विषय नाहीये. आम्ही सगळेजण एका जागी चाललो होतो. तुझ्या नगरीतल्या एका माणसाच्या अद्वितीय पापामुळे खरं तर आम्ही अडकलो. आम्ही सगळेजण चाललो होतो नामलगाव नावाच्या क्षेत्राला. त्या अमलाश्रमामध्ये महर्षी भृशुंडींच्या दर्शनाकरता आम्ही निघालो होतो. राजाला आणखी आश्चर्याचा धक्का होता. देवराज इंद्राणी स्वतः दर्शनाला जावं अशा प्रकारचं हे कोण व्यक्तिमत्व? राजाने प्रश्न विचारला, असं जे अद्वितीय विभूतिमत्व आहे की ज्याच्या दर्शनाकरता देवराज येतात, मला त्या विभूतिमत्वाबद्दल सांगा. आणि मग त्या निमित्ताने देवराज इंद्र महर्षी भृशुंडींबद्दल आपल्याला सांगू लागले. महर्षींची कथा आपल्याला सांगण्यात लागली. नामा नावाचा एक कोळी होता, नंदूर नावाच्या गावात राहत होता. कोळी सांगताना जातीचा मुद्दाम उल्लेख केलेला जो असतो तो जातीवाचक या अर्थाने नाहीये, त्यातली एक प्रवृत्ती सांगायची आहे. वास्तविक लक्षात घ्या, जे मासे पकडून जगतात त्या माशांनी त्या कोळ्यांचं काहीही वाईट केलेलं नसतं, पण तरीही उपजीविकेकरता ते त्यांना मारतात. ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीकडे निदर्शन करायचंय. ती प्रवृत्ती असलेला तो होता. याचा अर्थ विनाकारण इतरांना त्रास देणे, इतरांचा जीव घेणे हा ज्याचा पोट भरण्याचाच मार्ग जाऊन काही होता त्याच्याकडे लक्ष वेधायचंय. त्या पद्धतीची रचना आपल्याला सांगितली. ती रचना सांगताना सांगतात की हा नंदूर नावाच्या गावामध्ये राहणारा जो नामा नावाचा कोळी होता अत्यंत दुष्ट होता. म्हणजे मासे मारत होता हा भाग जाऊ द्या, व्यवहारातही अत्यंत दुष्ट होता. नाना प्रकारच्या लोकांना मारत होता, त्रास देत होता. शेवटी राजापर्यंत तक्रारी गेल्या. राजाने त्याला जंगलात हाकलून दिलं. हा जंगलात गेल्यानंतर सुद्धा तेच कामं करतोय, वाटमारी करतोय. एक दिवस याच्याकडे एक कोणीतरी तरुण येऊन पोहोचला आणि त्या तरुणाने याला विनंती केली की सोड मला, पण हा ऐकायला तयार नाही. शेवटी तरुण होता समोरचा, त्यांनी झटका मारला. आता हा नाही म्हटलं तरी थोडासा वृद्धत्वाकडे झुकलेला होता.
थोडंसं वय झालेलं होतं, तो तरुण पळू लागला, हा त्याच्या मागे धावतोय. तरुण गावाच्या जवळ आला आणि गावात शिरला. आता याला गावात शिरता येत नव्हतं, कारण लोक एकत्रित येऊन मारतील हे माहिती होतं, पूर्व कार्य तसे होते, म्हणून नाईलाजाने परत फिरला. रस्त्यात जाताना एक कुंड दिसलं, म्हणजे जलाशय दिसला. त्या जलाशयापाशी जाऊन पोहोचला. थकला होता, पाणी प्यायचंय आणि तिथे जाऊन आपल्याला निदान आराम करता येईल आता थोडंसं, म्हणून त्या जलाशयापाशी गेला. तोंडावर पाणी मारलं. थकला असल्यामुळे स्नान केलं आणि अद्भुत गोष्ट घडली. आजपर्यंत कधीच मनात न आलेले अद्वितीय विचार त्याच्या मनात आले. त्याने मी आयुष्यभर फक्त पापच करत आलेलो आहे, सगळं चुकीतच वागत आलेलो आहे, माझी पुढची गती कशी होणार हा विचार त्याच्या डोक्यात आला. स्वाभाविक शौनकांनी प्रश्न विचारला, नेमकं एका कुंडात स्नान केल्याबरोबर असे विचार येतात का? लक्षात घ्या, कथा या प्रश्नाकरता सांगायची. बाकीचे सगळे मुद्दे तसे महर्षी सूत सांगतात, बरोबर आहे, येतात का? कारण सामान्य कुंड नव्हतं जिथे कधी काही यमराजांनी तपश्चर्या केली होती आणि गणेश उपासना करून आपल्या रोगातून मुक्ती प्राप्त केली होती. त्या यमराजांच्या तपस्येचं स्थान होतं, त्या स्थानावर त्यांनी स्नान केलं आणि म्हणून त्याच्यात असे बदल झाले. आपल्याला समजून घ्यायचं या निमित्ताने, असे बदल होतात का? निश्चितपणे होतात. काहीतरी कथाकार नाही सांगत आहे, मी व्यवहाराचा आपल्याला विषय सांगतो, आपल्याला समजून घेता येईल, अनुभव घेता येईल अशा गोष्टी मी आपल्या समोर मुद्दाम सांगतो. एक काम करा, पुनर्वसित एखादं गाव निवडा. मी पुनर्वसित का म्हणतोय तेही आपल्याला सांगेल. कमीत कमी 10-1 वर्षापूर्वी पुनर्वसित झालेलं असलं पाहिजे, कारण जो परिणाम सांगायचा त्या परिणामाला काही वेळ लागतो. म्हणून 10-12 वर्षापूर्वी पुनर्वसित झालेलं एखादं गाव शोधा. यासाठी पुनर्वसित की त्यातल्या बहुसंख्य सगळ्या इमारती एकाच वेळा बांधलेल्या असतात. मुद्दाम वसवलेलं गाव असतं, तयार केलेलं गाव असतं, सगळ्या इमारती एकाच वेळा बांधल्या, सामान्यतः एकाच कॉन्ट्रॅक्टरने बांधलेल्या असतात, एकच मजूर तिथं काम करत असतात, एकाच प्रकारचं साहित्य वापरलेलं असतं. मला त्याच्याकडे आपलं लक्ष वेधायचंय म्हणून मी मुद्दाम पुनर्वसित म्हटलं, कारण बाकीच्यांची निर्मिती वेगवेगळ्या वेळा होऊ शकते. अशा एखाद्या ठिकाणी जा आणि त्या गावातल्या 4 जागी एका नंतर एक फिरून पहा. त्या गावातलं एक मंदिर असतं, त्या मंदिरात काही वेळ जाऊन पहा, तिथून उठा. त्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळ जाऊन पोहोचा, तिथून उठा. त्या गावातल्या एखाद्या स्मशानामध्ये किंवा एखाद्या चित्रपटगृहामध्ये जाऊन पोहोचा, किंवा त्या गावातलं एखादं जे एसटी स्टँड वगैरे असतं, रेल्वे स्टेशन असतं, तिथं जाऊन पोहोचा. प्रत्येक जागचं वातावरण तुम्हाला वेगळंच वाटेल. तुम्ही तिथं थोडा वेळ जरी थांबलात ना, तुमच्या वातावरणाचा तुमच्यावर जो परिणाम होतो त्या परिणामाचं शांतपणे निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल. आपण जर एसटी स्टँड रेल्वे स्टेशनवर गेलो ना, तर विनाकारण हुरहुर वाटायला लागते, विरहाचे विचार येतात, कारण तिथे एकमेकापासून दूर जाणारेच लोक एकमेकाजवळ आलेले असतात. तुम्ही असं काय करता, गावाहून येणारे नसतात का? त्याचं उत्तर ते आले की ताबडतोब घरी जातात. थांबणे प्रकार जो असतो तो एकमेकापासून दूर जाणाऱ्यांचा आहे. म्हणून एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, विरही वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. स्मशानात गेलं की विनाकारण वैराग्य आपल्या डोक्यात येतं. एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलो, काही कारण नसताना आपल्या छातीत थोडंसं चुनचुनल्यासारखं आपल्याला वाटूनच जातं. एखाद्या चित्रपटगृहामध्ये जा, इतर वेळा सवय असो की नसो, तिथं गेले की आपल्याला ही शिट्टी वाजवावी वाटते. का वाजवावी वाटते? ते वातावरणाचा परिणाम आहे. उलट्या बाजूला विचार करा, एखाद्या त्या गावातल्या मंदिरात जाऊन बसा, आपोआप आपलं मन शांत होतं, डोळे मिटल्या जातात, मनाला एक स्थिरता प्राप्त होते. कुठून येतो हा सगळा प्रकार? लक्षात घ्या, हा त्या वातावरणाचा तुमच्यावर झालेला परिणाम असतो. कसं हे वातावरण तयार होतं? जेव्हा एखाद्या ठिकाणी एकाच मनोवृत्तीचे लोक सातत्याने गोळा होतात, त्यांच्या सगळ्यांच्या मनोवृत्तीचा परिणाम त्या वातावरणावर होत असतो आणि मग वातावरणाचा परिणाम त्या वातावरणात जो जातो त्याच्यावर होत असतो. हा नियमशास्त्रकारांनी सांगितला. लक्षात ठेवा, एवढ्या करता मंदिरात जायचंय. लोक जेव्हा प्रश्न विचारतात ना की मंदिरातच जायची काय गरज आहे, भगवान तर सगळीकडे भरलेला आहे. मी सांगत असतो, बरोबर आहे, भगवान सगळीकडे भरलेला आहे, पण मला सांगायचं सगळीकडे भरलेला आहे तर मंदिरात नाहीये का? पहिले मंदिरातला तर समजू द्या, मग सगळीकडचा समजेल. हळूहळू एका जागी का जाऊन पोहोचायचं, त्या मंदिरात जाण्याच्या मागची भूमिका समजून घ्या. तिथे येणारे सगळे लोक मोरयाचं चिंतन करत असतात. तेवढा वेळ का होईना भगवंताचं ध्यान करतात, तेवढा वेळ का होईना एखादं स्तोत्र म्हणत असतात. त्या सगळ्याचा परिणाम त्या वातावरणावर होत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्याच मंदिरात
मंदिरांमध्ये प्रशस्त वाटत असतं, त्याच मंदिरामध्ये प्रसन्न वाटत असतं, आनंद वाटत असतो, जिथे सतत अनुष्ठानं सुरू असतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञयाग चालतात, वेगवेगळ्या प्रकारचे आवर्तनं चालतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा चालतात, आरत्या अष्टकं चालतात, वेगवेगळे पारायण जिथं चालतात, त्याचा एक परिणाम त्या वातावरणावर होत असतो. आणि आपण जेव्हा त्या वातावरणात जातो तेव्हा त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम सकारात्मक होतो. म्हणून मंदिरात जायचं असतं. ती भूमिका या निमित्ताने आपल्या समोर कथाकार ठेवतायत की त्या कुंडात नेमकं स्नान केलं, स्नान केल्याबरोबर मनोवृत्तीत परिणाम झाला का? कारण तिथं गेलं की असं वाटतं. आपल्याला नाही होत का? समजून घ्या व्यवस्थित. मंदिरात गेलो की आपल्यालाही असं वाटतं नाही उद्यापासून एक काहीतरी स्तोत्र म्हणत जाऊ, एखाद्या कीर्तनात जाऊन बसा, एखाद्या प्रवचनात जाऊन बसा. तास दीड तास जेव्हा ते प्रवचन चालत असतं आपल्यालाही उठेपर्यंत असं वाटत असतं नाही उद्यापासून की नाही काहीतरी एक चांगला मार्ग करायचा. पंचायत एकच आहे, टिकत नाही ते. कारण त्या वातावरणातून बाहेर गेलो की त्याचा प्रभाव संपतो आणि मग आपण ज्या वातावरणात जातो तिथल्या प्रभावाने आपण आतंकित होतो, त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. ही रचना आपल्याला सांगायची आहे. म्हणून त्या कुंडाचं वर्णन सांगितलं. त्याच्या डोक्यात असे विचार आले, कर्मधर्म संयोगाने विचार आल्यावर पुढची गोष्ट नियतीने घडवली. त्याच्या समोर एक महापुरुष येऊन उभे राहिल्याबरोबर याचा मूळ स्वभाव ताबडतोब थोडं जाणार आहे. परिणाम झाला होता कुंडाचा, पण याचा जसा स्वभाव आहे तो स्वभाव पटकन बाहेर आला. याने हातातलं शस्त्र उचललं, त्या माणसावर चालून गेला, त्या विभूती महत्वापाशी गेला आणि याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. याला पुन्हा धक्का होता. मगाचा एक धक्का होता, विचार बदलले होते, आता धक्का होता, हातातलं शस्त्र खाली पडलं. यांनी विचार केला कधीच घडलं नाही आयुष्यात, माझ्या हातातून शस्त्र जमेल कसं, अशा पद्धतीने गळेल कसं, हे त्याची पक्की पकड आहे. याच्यावर अहंकार होता, अभिमान होता, ते सगळं गळून त्या शस्त्राच्या सोबत पडला. यांनी पाय धरले महर्षींचे, म्हणजे काय असेल ते असेल, कोणीतरी दिव्य आहात तुम्ही, मला उपदेश करा, मला या मार्गातून मार्ग वाचवा, या मार्गातून मला बाहेर काढा, माझ्या उन्नतीचा मार्ग दाखवा. आले कोण होते? आलेली महर्षी मुद्गलाचार्य होते. महर्षी मुद्गलांनी विचार केला ठीक आहे शरण आलेला आहे, शरण आलेला मार्ग दाखवायचा, पण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे. कायम लक्षात ठेवा गुरु तुम्हाला आयतं काही देत नाही, ते फक्त मार्ग दाखवतात. तुम्हाला त्या मार्गावर मार्गक्रमण स्वतः करावं लागतं, अट्टहासाने करावं लागतं, मजबूतीने करावं लागतं. मुद्गलांच्या हातात एक काडी होती, ती त्यांनी जमिनीत रोवली. रस्त्याने निघाले होते तर सहज टिकवायकरता घेतली असेल, ती काडी जमिनीत रोवली. त्याला सांगितलं इथं बस, काय करता येतं? म्हणजे मला काहीच येत नाही, एकही चांगली गोष्ट नाही. म्हणजे चल जाऊ दे, मी तुला नुसतं नामस्मरण सांगतो, गजानन गजानन गजानन, एवढं तर म्हणता येईल. म्हणे हा एवढं म्हणता येईल. म्हणे एक काम कर, ही काडी इथं रोवतोय, या काडीचा वृक्ष होईपर्यंत इथून हालायचं नाही, गजानन गजानन म्हणत राहायचं. पक्का होता, निर्धारण होताच निश्चितपणे. आणि कायम लक्षात ठेवा वाईटातल्या वाईट मार्गावर असणारे जे लोक असतात ना, त्यांच्यातला निर्धार जेव्हा सत्कर्माला लागतो तेव्हा तो तितकाच तीव्रतेने कामाला लागत असतो. तो फायदा त्यांना मिळाला. पक्के बसले. किती वर्ष बसले? शास्त्रकारांनी वर्णन केलं 12 वर्ष बसले. का 12 वर्ष? तुमच्या माझ्याकडे शास्त्रांनी सांगितलं तुमच्या माझ्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत ना, त्या पेशी सतत बदलत राहतात. काही पेशी जात राहतात, काही नवीन येत राहतात. सगळं शरीर सतत बदलत असतं, पण संपूर्ण शरीर केव्हा बदलतं? सगळ्या पेशी केव्हा बदलतात? तुमच्या माझ्याकडे शास्त्रांनी सांगितलं माझ्या शरीरातल्या सगळ्या पेशी बदलाय करता 12 वर्षाचा काळ लागतो. म्हणून आपल्याकडे 12 वर्षाचं तप सांगितलं. याचा अर्थ नवीन निर्माण होणारी आता प्रत्येक पेशी तपपूत असली पाहिजे, भगवान नामाने अंकित असली पाहिजे. अशा प्रकारची रचना आपल्याला सांगितली. 12 वर्ष तप करत बसले. 12 वर्षानंतर अचानक महर्षी मुद्गलांनाच आठवलं, अरे एक माणूस आपण बसवून आलो होतो, पाहू तर खरी आहे का? महर्षी मुद्गल पुन्हा तिथे येऊन पोहोचले. एक वारुळ तयार झालेलं होतं. ऐकून ठेवा हे नुसतं, अंगावर वारुळ फुटलं तरी जागचा हल्ला नाही, त्याला फळं मिळत असतात. तेवढ्या मोठ्या तपश्चर्या कराव्या लागतात. 5 मिनिटं 10 मिनिटं बसणं आपल्याची निमपटीने होत नाही. आपल्याला फळ ताबडतोब कसे मिळतील हा भावही त्या निमित्ताने कथाकारांना सांगायचा आहे. अंगावर वारुळ पूर्ण उभं राहिलं होतं. महर्षी मुद्गलांनाही आश्चर्य वाटलं, म्हणजे काय मजबूत शिष्य भेटलेला आहे.
समोर जी गाडी लावली होती ना त्याचा आता महावृक्ष झाला होता. आपण सुरुवातीच्या कथेत पाहिलं होतं, लावताना शुष्क असला पाहिजे, नंतर महावृक्ष झाला पाहिजे. नुसता महावृक्ष काडीचा नव्हता झाला, जो बसला होता त्या महापुरुषाचा झाला होता. मग वारूळ आपल्या हातातल्या दुसऱ्या काडीने सगळ्या मुद्गलांनी दूर केलं आणि मुद्गलांनी ते वारूळ दूर केल्यानंतर आतमधून जे दृश्य दिसलं ते पाहिल्यानंतर कालपर्यंत गुरु म्हणून असलेले आणि तिथे गुरु म्हणून आलेले मुद्गल साष्टांग दंडवत घालून मोकळे झाले. ते म्हणतात, अरे हे तर माझेही गुरु अवस्थेला जाऊन पोचलेला आहे. का? कारण गजानन 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 करता करता त्यांच्या भुवईतून सोंडच फुटली होती. प्रत्यक्ष शरीर सुद्धा गजानन स्वरूप झालं होतं. त्यांच्या भुवईतून सोंड फुटली म्हणून त्यांना भ्रूशुंडी असं नाव पडलं. मूळचं नाव काळाच्या हिशोबात निघून गेलं. भ्रूशुंडी या नावावर येऊन पोहोचले. व्यवस्थित लक्षात ठेवा, सगळ्या देवतांच्या सगळ्या भक्तांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी आपल्याला सांगतो, हे वैभव केवळ गणपत्य संप्रदायामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की आपल्या शरीराने सुद्धा आपल्या उपास्याशी एकरूप होणे हे फक्त गणपत्य संप्रदायात आहे. कुठल्याही देवाचा भक्त शरीराने त्या देवासारखा झाला असं वर्णन इतरत्र नाही. लक्षात घ्या, यांना सोंड फुटली, भुवईतून सोंड फुटली म्हणून भ्रूशुंडी म्हणतात. किंवा एकच अपवाद आहे का? नाही, एकमेव अपवाद नाही. हे सांगण्याकरता दुसरा प्रसंग घडला. त्याचं उत्तर आहे चिंचवडला. चिंतामणी देव महाराजांना अशीच सोंड फुटल्याचं वर्णन आहे. त्यांनाही थोड्या वेळ पुरता होता प्रसंग, पण प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मोरयाचे भक्त शरीर रूपात सुद्धा मोरया स्वरूप होऊ शकतात. अशा प्रकारचं दिव्य वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. महर्षी भ्रूशुंडींची ती कथा सगळी सांगितली आणि अशा पद्धतीतून आपल्या समोर हे सिद्धांत त्यांनी मांडले. म्हणून आश्चर्य वाटलं, ह्या सगळं सांगितलं. आणि मग ते महर्षी भ्रूशुंडी महर्षी मुद्गल पाया पडतात. महर्षी मुद्गल पाया पडतात सोडून द्या. आश्चर्याचा भाग पुढचा आपल्याला सांगतो. या भ्रूशुंडींचं वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केलं, गणपत्य संप्रदायाने वर्णन केलं पंचैश गुरु. याचा अर्थ ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी आणि सूर्य हे जे 5 देव आहेत ना, हे 5च्या 5 देव विश्वाच्या आरंभी म्हणजे जेव्हा नवीन कल्प सुरू होतो तेव्हा कल्पाच्या आरंभी यांना गुरु मानतात. आणि हे पंचैश गुरु म्हणून महर्षी भ्रूशुंडींचं वर्णन केलं जातं. महर्षी भ्रूशुंडींचं स्थान आजही आपल्याला पाहायला मिळतं. बीड जिल्ह्यामध्ये नामलगाव नावानी सध्या आहे. मूळ संस्कृत शब्द आहे आम्हाला आश्रम. किती सुंदर शब्द आहेत, लक्षात घ्या. अमल ना मल दोन्ही अर्थ तोच आहे. मराठीत येताना नामलगाव नंतरच्या काळात झालं. आम्हाला श्रम मूळचं नाव आशापूर रूपामध्ये भगवान गणेश तिथं विद्यमान आहेत. आजही आपल्याला हे क्षेत्र पाहायला मिळतं. या नामलगावला या अमलाश्रमामध्ये अमल असलं पाहिजे. क्षेत्र कसं असलं पाहिजे? जिथे कुठलाही मल नसला पाहिजे, जिथे कुठलाही विकार नसला पाहिजे, जिथे माया नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टी निघून जातात तेव्हा अमल होता येतं, नामल होता येतं. किती मजेदार शब्द आहेत, लक्षात घ्या. ज्या महर्षी मुद्गलांबद्दल मी सांगतोय ना, त्या महर्षी मुद्गलांचा आश्रम विदर्भ प्रांतामध्ये आहे. विदर्भ प्रांतात त्यांच्या आश्रमाचं क्षेत्र, त्या क्षेत्राचं नाव आहे आदोष क्षेत्र. किती सुंदर शब्द आहेत, लक्षात घ्या. तिकडे नामल किंवा अमलाश्रम, इकडे अदोष, अदोष, ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही अशा प्रकारचं क्षेत्र. नंतर मराठीमध्ये अपभ्रंशित रूप होतं आणि त्याचं आदासा झालं. पण आदासा क्षेत्र आजही आपल्याला पाहायला मिळतं. येणारे पुढे आपल्याला कथा त्याची, त्यावेळी आपण त्याच्यावर बोलू. पण या आदोष क्षेत्राला भगवान मुद्गल राहतात. नामल गावाला महर्षी भ्रूशुंडी राहतात. त्या क्षेत्रांच्या माध्यमातून ते आपल्याला सांगतात. लक्षात ठेवा, गुरूंच्या प्रती पोहोचायचं असेल ना, श्री गुरूंच्या चरणी पोहोचायचं असेल ना, दोष अवस्था असली पाहिजे, नामल अवस्था असली पाहिजे, आम्हाला आश्रमात जाता आलं पाहिजे, तरच गुरुचरणी पोहोचता येतं. ही मजेदार रचना सांगितली. हा सगळा कथाभाग आपल्या राजा शूरसेनाला देवराज इंद्र समजावून सांगतायत. आणि ते म्हणतात त्यांच्या दर्शनाकरता आम्ही जात होतो, कारण आम्ही सगळे त्यांना आपला गुरु मानत असतो. त्यांच्या दर्शनाकरता गेलो. राजाला हे आश्चर्याचा विषय होता. राजा म्हणाला, पण इथं का थांबलात? म्हणजे काय करणार? आम्ही जेव्हा तुझ्या नगरीवरून चाललो होतो ना, एका माणसाकडे बोट दाखवलं देवराज इंद्राने. म्हणजे या अत्यंत पापी माणसाची नजर आमच्या विमानावर पडली आणि आमचं विमान खाली आलं. एवढा धक्कादायक विषय. जेवढा पापी असेल विचार करा. आश्चर्य वाटलं राजाला. एवढा पापी माणूस की ज्याच्या नजरेने देवराज इंद्राचं विमान खाली पडावं. त्या सांगितलं, जाऊ दे, याचा पापाचाही विचार करू. दुसरी गोष्ट विचारतो, उडेल कसं?
पडलं विमान इथपर्यंत ठीक आहे, खाली उतरलं इथपर्यंत ठीक आहे, हे विमान आता पुन्हा उडेल कसं? देवराज इंद्राने पुढची गोष्ट सांगितली ना ती त्याला आणखीन धक्कादायक होते. म्हणे एक काम कर, तुझ्या नगरीमध्ये जर कोणी चतुर्थी व्रत करणारा असेल तर त्याच्या व्रताचं पुण्य त्याला आम्हाला द्यायला सांग, म्हणजे त्या व्रताच्या प्रभावाने आमचं विमान उडेल. राजा पुन्हा आश्चर्यचकित झाला, कारण त्याला जसं या बाकीच्या गोष्टी माहित नव्हत्या, जसं भुशुंडींचं नावही माहित नव्हतं, जसं राजाला त्या असलेल्या पाप्याचं पाप माहित नव्हतं, तसं चतुर्थी नावाचं व्रतही माहित नव्हतं. राजाने पुन्हा देवराज इंद्रांचे चरण धरले, विनंती केली, अहो हे चतुर्थी व्रत आहे काय ते तर सांगा, मग कोणी केलंय की ते नंतर शोधू आपण, आणि त्याचं पुण्य मी आपल्याला देण्याकरता विचार करी, त्याच्यासाठी प्रयत्न करील, पण मला चतुर्थी म्हणजे काय ते सांगा, ती कशी करायची असते सांगा. या निमित्ताने देवराज इंद्र शूरसेनाला जो जो प्रकार सांगतात, जो कथाभाग सांगतात, तो आपण उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.